महाराष्ट्राच्या राजकारणात काल मोठी घडामोड घडली आहे। काँग्रेसच्या विधान परिषद सदस्य प्रज्ञा सातव यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत भाजपात प्रवेश केला आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर झालेल्या या निर्णयामुळे काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे। दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी असलेल्या प्रज्ञा सातव यांनी आज आपले विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला। राजीनाम्यानंतर त्यांनी मुंबईत भाजपात अधिकृत प्रवेश केला। यावेळी रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे अन्य वरिष्ठ नेते उपस्थित होते। माझे दिवंगत पती राजीव सातव यांचे हिंगोली जिल्ह्याच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी मी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे। राजीव सातव हे काँग्रेसचे प्रभावी नेते होते। 2014 ते 2019 या काळात ते हिंगोली लोकसभा खासदार होते आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते। त्यांच्या निधनानंतर 2021 मध्ये प्रज्ञा सातव यांना काँग्रेसकडून विधान परिषदेवर संधी देण्यात आली होती। मात्र आता त्यांनी हा राजकीय प्रवास भाजपसोबत पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे। प्रज्ञा सातव यांचा हा निर्णय महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे। विशेषतः मराठवाडा आणि हिंगोली जिल्ह्यात याचा थेट राजकीय परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दरम्यान काँग्रेसने या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। काँग्रेस नेत्यांनी आरोप केला आहे की भाजप दबाव, पदे आणि प्रलोभन देऊन विरोधी पक्षातील नेत्यांना फोडण्याचं राजकारण करत आहे। प्रज्ञा सातव यांच्या पक्षबदलामुळे विधान परिषदेत काँग्रेसची संख्यात्मक ताकद कमी झाली आहे आणि विरोधी पक्षनेतेपदावर दावा देखील कमकुवत झालेला आहे। तर भाजपने आणखी एक महत्त्वाचा चेहरा आपल्या गोटात घेतला आहे। राजकीय जाणकारांच्या मते हा पक्षबदल केवळ वैयक्तिक निर्णय नसून आगामी निवडणुकांच्या रणनीतीचा भाग असू शकतो। एकीकडे भाजप आपली ताकद वाढवत असताना दुसरीकडे काँग्रेससमोर संघटना टिकवण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे। प्रज्ञा सातव यांच्या या निर्णयाचा हिंगोली, मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर नेमका काय परिणाम होतो हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे।